मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न की माणसामध्ये आता खरंच माणुसकी शिल्लक राहिली नाही का? याचं कारण का? तर खालचा व्हिडिओ बघा ना. एक रोड आहे, त्यावरती एक व्यक्ती गाडीवरनं टू व्हीलरवरनं जात असताना स्लिप होऊन अपघात होतो. ती व्यक्ती रोडवरती पडली आहे आणि त्याला कित्येक लोक बघतायत, परंतु थांबत कोणीच नाही हो. का? आपलं कुठं लेकरू आहे हो? दुसरं लोकांचं लेकरू आहे. आमचा का पाहुणा का रावळा कोण? आम्ही कशासाठी थांबू? आणि ते पोलीस केस कोण घ्यावं? कशाला या लढतरीमध्ये पडायचं? अशा सगळ्या भावना ह्या प्रत्येकाच्या रोडवरती जाताना असतात. परंतु मला एक मनापासून रिक्वेस्ट करून प्रत्येकाला सांगायचं आहे की मित्रांनो, रस्त्यावरती झालेला अपघात हा आपल्या संग सुद्धा होऊ शकतो, आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत सुद्धा होऊ शकतो. त्या टायमाला जर ही परिस्थिती झाली तर किती वाईट वाटेल आपल्याला की कुणीच मदत केली नाही. म्हणून माझं साधं म्हणणं आहे की रस्त्यावरती अपघात झालेली व्यक्ती जर तुम्ही त्याला मदत केलात, एखाद्या अँब्युलन्सला बोलवलात, पोलीस मदत घेतलात, क्विकली तिथंच थांबवून एखादी गाडी अडवून त्यामध्ये टाकून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलात तर त्याचा जीव वाचू शकतो. अहो, किती उपकार त्या व्यक्तीवरती असतील तुमचे, आणि ह्याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही हो. जरा समजून घ्या. काही लढतर वगैरे होत नसते, तुम्ही एखाद्याचा जीव वाचवताय. तीच आपल्या घरातली व्यक्ती असली तर आपण असं टाकून गेलो असतो का? हे फक्त भान ठेवा. आणि बऱ्याच वेळेस मला बघायला मिळालं की लोक मदत करायचं सोडून लगेच कॅमेरा काढून थांबतात, व्हिडिओ शूटिंग करतात. म्हणजे माणसापेक्षा ते व्हिडिओ शूटिंग त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. हे असलं काही करण्यापेक्षा त्या व्यक्तीला काय मदत करता येईल याकडे लक्ष द्या आणि एखाद्याचा जीव वाचवा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण रोडवरती होणारे अपघात आणि त्या ठिकाणी मदत न मिळाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 10 पैकी एखादा तर व्यक्ती माझा व्हिडिओ बघून मदत करेल.